हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्याससत्रामध्ये मी धनवे GH शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर बारामती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। प्रकरण 3 मागणी विश्लेषण यामध्ये आत्तापर्यंत आपण काय पाहिले हे अगदी थोडक्यामध्ये आपण पाहूयात आणि पुढच्या भागाकडे जाऊयात। आपण प्रस्तावना पाहिली, त्यामध्ये उपयोगिता हा मागणीचा आधार आहे। एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता असल्याशिवाय त्या वस्तूची मागणी होऊ शकत नाही हे आपण पाहिलं। मागणीची संकल्पना आपण पाहिली आणि या मागणीच्या संकल्पनेमध्ये आपण असं पाहिलं की इच्छा असून चालणार नाही, इच्छेबरोबरच व्यक्तीकडे पैसा किंवा त्याला आपण क्रय शक्ती असं म्हणालो होतो, पैसा आणि पैसा खर्च करण्याची तयारी या 2 गोष्टी असायला हव्यात, तरच मागणी घडून येऊ शकेल। म्हणजेच भिकाऱ्याची इच्छा ही मागणीत रूपांतरित होऊ शकत नाही आणि एखाद्या कंजूस व्यक्तीची इच्छा हे सुद्धा मागणीत रूपांतरित होऊ शकत नाही। हा भाग आपण पाहिला होता। म्हणजेच मागणी घडून येण्यासाठी या 3 बाबी आवश्यक आहेत असं आपण पाहिलं: इच्छा, खरेदी शक्ती आणि पैसा खर्च करण्याची तयारी। मागणीची एक व्याख्या आपण पाहिली होती बेनहॅम यांची। विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय। अर्थात मागणीमध्ये या 4 गोष्टी आवश्यक आहेत: विशिष्ट वेळ, विशिष्ट वस्तू, विशिष्ट किंमत आणि नगसंख्या। आपण मागणीची व्याख्या पाहिल्यानंतर मागणीचे एक वैशिष्ट्य, या व्याख्येच्या आधारे एक वैशिष्ट्य पाहिलं होतं। मागणीच्या व्याख्येच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे, कारण ती व्यक्तिपरत्वे, स्थलपरत्वे, कालपरत्वे बदलत जाते। मागणी पत्रक आणि या मागणी पत्रकाचे 2 भाग आपण पाहिले होते, एक वैयक्तिक मागणी पत्रक आणि दुसरे बाजाराचे मागणी पत्रक। त्यानंतर या 2 मागणी पत्रकांच्या व्याख्या आणि प्रत्यक्ष पत्रक आपण काढून पाहिलेले होते। एका व्यक्तीच्या संदर्भातील वेगवेगळ्या किमतींना असणारी एखाद्या व्यक्तीची जी मागणी आहे ती मागणी दर्शवणारे पत्रक म्हणजे त्याला आपण काय म्हटलेलं आहे? वैयक्तिक मागणी पत्रक असं म्हटलेलं आहे। तर बाजारात सर्व व्यक्तीच्या संदर्भात असणारी मागणी किती आहे हे दर्शवणारे पत्रक जे आहे त्याला आपण बाजार मागणी पत्रक असं म्हटलेलं आहे। सर्व व्यक्तींकडून किती मागणी केली जाते वेगवेगळ्या किमतींना हे दर्शवणारं पत्रक म्हणजे बाजार मागणी पत्रक हे आपण पाहिलेलं होतं। ह्या वेगवेगळ्या किमती आणि या 3 व्यक्तींनी केलेली ही वेगवेगळी मागणी, हा सगळा भाग झालेला आहे। अगदी थोडक्यामध्ये मी सांगतो आहे। याच्या आधारे आपण आकृती काढली होती आणि वैयक्तिक मागणी वक्र आणि बाजाराचा मागणी वक्र, कुठला जरी मागणी वक्र काढला तरी तो असा डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणाराच येत होता, हे आपण पाहिलं होतं। हा मागणी वक्र असा ऋणात्मक उताराचा काय येतो त्याची कारणे पण आपण पाहिलेली होती। त्यामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हे एक कारण आपण पाहिलं होतं। व्यवहारामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू पडतो किंवा प्रत्ययास येतो। व्यक्ती त्या वस्तूची सीमांत उपयोगिता आणि किंमत यांची तुलना करते आणि त्या आधारे काय करत असते? वस्तूची मागणी करत असते आणि त्यामुळे मागणीचा नियम अनुभवास येतो किंवा मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो। उत्पन्न परिणाम किंवा वास्तव उत्पन्न परिणाम हा आपण पाहिला होता। एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर उपभोक्त्याच्या वास्तव उत्पन्नामध्ये वाढ होते किंवा एखाद्या वस्तूची किंमत जर वाढली तर त्याला आहे त्या उत्पन्नातून कमी वस्तू घ्याव्या लागतात,
म्हणजे त्याचं वास्तव उत्पन्न कमी होतं आणि त्यामुळे मागणीचा नियम अनुभवास येतो किंवा मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो, हे आपण पाहिलं होतं. पर्यायता परिणाम हे एक कारण आपण पाहिलं होतं. मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येण्याचं कारण आणखी एक काय पाहिलं होतं आपण? पर्यायता परिणाम. पर्यायता परिणाम काय आहे? तर ज्यावेळेस एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होते त्यावेळेला लोक त्या वस्तूला पर्याय वस्तूचा शोध घेतात आणि त्यामुळे त्या वस्तूची किंमत वाढल्यामुळे त्या वस्तूची मागणी कमी होते. लोक पर्यायी वस्तूचा वापर करतात, हे आपण पाहिलं होतं. विविध उपयोगी वस्तू आपण पाहिलं होतं. व्यवहारामध्ये अनेक वस्तू या विविध उपयोगी असतात. अर्थात एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये जर बदल झाला, या विविध उपयोग वस्तूच्या किमतीमध्ये जर बदल झाला तर त्याचा परिणाम मागणीवर कसा होतो? जर वस्तू विविध उपयोगी असेल आणि त्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर तिचा वापर अतिशय क्षुल्लक कारणासाठी किंवा किरकोळ कारणासाठी केला जातो, हे आपण पाहिलं होतं. पण किंमत जर वाढली तर तिचा अतिशय महत्त्वाच्या कारणासाठीच वापर केला जातो, हे आपण पाहिलं होतं. नवीन उपभोक्ते किंवा नवीन ग्राहक हा एक मुद्दा आपण पाहिला होता. ज्यावेळेला एखाद्या वस्तूची किंमत वाढते त्यावेळेला त्या वस्तूचे जे काही नवीन ग्राहक आहेत ते नवीन ग्राहक निघून जातात किंवा ते वस्तूची मागणी करत नाहीत. पण ज्यावेळेस एखाद्या वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेस त्या वस्तूला नव्याने ग्राहक उपलब्ध होतात किंवा नवीन चाहता वर्ग, नवीन ग्राहक त्या वस्तूचा निर्माण होतो. मागणीचे प्रकार आपण पाहिले होते, वेगवेगळे प्रकार आपण पाहिले होते. त्यामध्ये पहिला प्रकार पाहिला होता प्रत्यक्ष मागणी. उपभोक्त्यांकडून गरजांच्या पूर्ततेसाठी करण्यात येणारी मागणी. केलेली मागणी म्हणजे काय आहे? प्रत्यक्ष मागणी आहे. उपभोक्त्याची मागणी, उपभोगासाठी केलेली मागणी ही प्रत्यक्ष मागणी आहे. दुसरा प्रकार आपण पाहिला होता अप्रत्यक्ष मागणी किंवा त्यालाच आपण परोक्ष मागणी असं म्हटलं होतं. परोक्ष मागणी किंवा अप्रत्यक्ष मागणी. तर वस्तूच्या उत्पादनासाठी किंवा निर्मितीसाठी करण्यात येणारी उत्पादन घटकांची, वस्तूंची, सेवांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी आहे. पूरक मागणी किंवा संयुक्त मागणी हा एक प्रकार आपण पाहिला होता. ज्यावेळेला एक गरज पूर्ण करण्यासाठी, उपभोक्त्याला एक गरज पूर्ण करण्यासाठी काय करावं लागतं? अनेक वस्तूंची मागणी करावी लागते. गरज एक, वस्तू अनेक, पाहिलं होतं आपण सूत्र हे. एक गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंची मागणी करावी लागते, त्याला काय म्हटलं होतं आपण? पूरक मागणी किंवा संयुक्त मागणी असं म्हटलेलं होतं. चहा पिणे ही गरज पूर्ण करण्यासाठी किती वस्तूंची मागणी करावी लागते हे आपण पाहिलं होतं. गाडी आणि पेट्रोल यांची मागणी ही कसली मागणी आहे? पूरक किंवा संयुक्त मागणी आहे, एकत्रित मागणी आहे. ती एकत्रित करावी लागते म्हणून एकत्रित मागणी असं म्हटलेलं आहे. संमिश्र मागणी हा एक प्रकार आपण पाहिला होता. संमिश्र मागणी म्हणजे काय? तर उपभोक्ता ज्या वेळेला अनेक गरजांच्या पूर्ततेसाठी किंवा एक वस्तू खरेदी करतो आणि अनेक गरजा पूर्ण करतो, एका वस्तूच्या माध्यमातून अनेक गरजा पूर्ण केल्या जात असतील तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे? संमिश्र मागणी असं म्हटलेलं आहे. गरजा अनेक, वस्तू एक, संमिश्र मागणी. स्पर्धात्मक मागणी आपण पाहिलं होतं. व्यवहारामध्ये अनेक वस्तू या पर्यायी असतात. काय असतात? पर्यायी. आणि या पर्यायी वस्तूमध्ये जी मागणी असते त्याला आपण काय म्हटलेलं आहे? स्पर्धात्मक मागणी असं म्हटलेलं आहे. चहा आणि कॉफी या कसल्या वस्तू आहेत? या वस्तू आहेत पर्यायी, एकमेकाला पर्यायी वस्तू आहेत. आणि एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होतो किंवा या वस्तूमध्ये स्पर्धा असते म्हणून त्याला स्पर्धात्मक मागणी असं म्हटलेलं आहे. आता आपण जो पाहतो आहोत तो पुढचा भाग, मागणीचे निर्धारक घटक किंवा मागणीवर परिणाम करणारे घटक. मागणीत वाढ आणि घट घडवून आणणारे घटक. मागणी कधी वाढते, मागणी कधी कमी होते, कुठले घटक असतात ज्यामुळे मागणी वाढते, कुठले घटक असतात ज्यामुळे मागणी कमी होते, याला आपण मागणीचे निर्धारक घटक असे म्हणतो किंवा मागणीवर परिणाम करणारे घटक असे म्हणतो. पाहूया एक एक घटक. पहिला जो घटक आहे तो आहे किंमत.
वस्तूची किंमत अर्थात एखाद्या वस्तूची किंमत जर बदलली तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवरती होत असतो. वस्तूच्या किमतीचा परिणाम कशावर होतो? वस्तूच्या मागणीवर होतो. किंमत जर वाढली, लक्ष द्या, वस्तूची किंमत जर वाढली तर उपभोक्ते त्या वस्तूची मागणी काय करतात? कमी करतात. याच्या उलट किंमत जर कमी झाली, घटली, तर मात्र उपभोक्ते काय करतात? त्या वस्तूचे जास्ती न किंवा अधिकाधिक न खरेदी करतात. म्हणजेच काय? किंमत वाढली, मागणी कमी होते. किंमत कमी झाली, मागणी वाढते. याला आपण काय म्हटलेलं आहे? किंमत परिणाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे वस्तूच्या किमतीचा परिणाम मागणीवरती होतो. किंमत अधिक असेल तर मागणी कमी केली जाते आणि किंमत जर कमी असेल तर मागणी अधिक नगरसंख्येची केली जाते. म्हणून वस्तूची किंमत आणि मागणी याच्यामध्ये कसा संबंध आहे? तर व्यस्त संबंध आहे, विरुद्ध संबंध आहे. किमतीच्या उलट दिशेने मागणी बदलत जाते. मागणीवर परिणाम करणारा हा पहिला घटक आहे वस्तूची किंमत, प्राइस ऑफ द कॉमोडिटी. जाऊया पुढे. दुसरा जो घटक आहे तो आहे उत्पन्न, किंवा त्याला आपण उपभोक्त्याचे उत्पन्न असं म्हणू शकतो. उपभोक्त्यांच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीवर होत असतो. म्हणजे उत्पन्न वाढणे, उत्पन्न कमी होणे, याला आपण काय म्हणतो? उत्पन्नातील बदल म्हणतो. आता उत्पन्न वाढलं, देशातील नागरिकांचं किंवा देशातील लोकांचं उत्पन्न जर वाढलं तर मागणी काय होणार आहे? निश्चितपणे लोकांची खरेदी शक्ती वाढल्यामुळे मागणी वाढणार आहे. याच्या उलट जर लोकांचं उत्पन्न, देशातील लोकांचं उत्पन्न जर कमी झालं, पहा, जर देशातील लोकांचं उत्पन्न काय झालं? कमी झालं, तर त्या उपभोक्त्याला काय करावं लागते? निश्चितपणे मागणी कमी करावी लागते, कारण त्याची खरेदी शक्ती काय होते? कमी होते. म्हणजेच काय? उत्पन्न वाढलं, मागणी वाढते. उत्पन्न कमी झालं, मागणी कमी होते. समजा की आता उदाहरणादाखल समजा शिक्षकांचा पगार वाढला, वेतनामध्ये वाढ झाली, तर शिक्षकांच्या, संपूर्ण देशातील शिक्षकांच्या मागणीमध्ये त्यांची वस्तू आणि सेवांची मागणी, त्यांचा उपभोग काय होणार आहे? वाढणार आहे. याला म्हणायचं उत्पन्न हा मागणीवर परिणाम करणारा काय आहे? एक महत्त्वाचा घटक आहे. जाऊया पुढे. देशातील किंवा समाजातील लोकांचं उत्पन्न वाढलं तर मागणी काय होते? वाढते. समाजातील लोकांचं उत्पन्न कमी झालं तर मागणी कमी होते. तिसरा जो आपण परिणाम करणारा घटक पाहतो आहोत तो आहे पर्यायी वस्तूंच्या किमतीचा परिणाम मागणीवरती होत असतो. व्यवहारामध्ये अनेक वस्तू एकमेकांना पर्याय असतात आणि या पर्यायी वस्तूबाबत एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होतो. ठीक आहे. एखाद्या वस्तूच्या किमतीत वाढ झाली आणि त्या वस्तूबाबत जर बाजारात पर्याय उपलब्ध असेल तर लोक त्या वस्तूची, महाग झालेल्या वस्तूची मागणी करणार नाहीत. त्या वस्तूला, जी पर्यायी वस्तू आहे त्या वस्तूची खरेदी करतात. उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला असं घेता येईल, पहा, समजा की बाजारात दोन वस्तू आहेत, चहा आणि कॉफी. अर्थात चहा आणि कॉफी कसल्या वस्तू आहेत? पर्यायी वस्तू आहेत. मग चहाच्या किमतीत वाढ झाली, चहाच्या किमतीमध्ये वाढ झाली तर ग्राहक काय करतील? चहाची मागणी कमी करतील आणि कॉफीची मागणी वाढ करतील किंवा कॉफीची मागणी करतील. त्यामुळे आपोआपच काय झालं? चहाच्या मागणीमध्ये घट झाली. ठीक आहे. अशा पद्धतीनं वस्तूला जर पर्याय उपलब्ध असेल तर लोक एखाद्या वस्तूची किंमत वाढली की तिच्या पर्याय वस्तूची मागणी करतात किंवा पर्याय वस्तूची खरेदी करतात. याला आपण काय म्हटलेलं आहे? याला आपण पर्यायी वस्तू असं म्हटलेलं आहे किंवा पर्यायी वस्तूच्या किमती असं म्हटलेलं आहे. जाऊया पुढे.
पुढचा जो घटक आहे तो आहे पूरक वस्तूंच्या किमती. पर्यायी वस्तूंच्या किमतीनंतर पुढचा मुद्दा काय आहे? पूरक वस्तूंच्या किमती. आता पूरक वस्तू काय आहे समजून घ्या अगोदर. व्यवहारामध्ये दोन प्रकारच्या वस्तू असतात, पर्यायी वस्तू आणि पूरक वस्तू. एका वस्तूच्या बदली आपण दुसरी वस्तू वापरत शकत असू तर त्याला आपण पर्यायी वस्तू म्हणतो. पण ज्यावेळेला दोन वस्तूंची मागणी एकत्रितपणे करावी लागते, संयुक्तपणे करावी लागते, त्याला आपण काय म्हटलेलं आहे? पर्यायी वस्तू म्हटलेलं आहे. तर या पर्यायी वस्तूबाबत एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होतो आणि त्यामुळे व्यवहारामध्ये ज्या वस्तू एकमेकांना काय असतात? पूरक स्वरूपाच्या असतात, त्या वस्तूबाबत एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवरती होतो. कसा पहा. आता इथं पेट्रोल डिझेल या दोन वस्तू आहेत आणि त्याला पूरक असणारी वस्तू आहे. या पेट्रोल आणि डिझेल कशाला पूरक आहे? गाड्यांना पूरक आहे. म्हणजे समजा पेट्रोल आणि डिझेल या वस्तूंच्या किमतीत जर बदल झाला, म्हणजे किंमत वाढली किंवा कमी झाली, तर या वस्तूंच्या पेट्रोल डिझेल या वस्तूंच्या किमतीतील बदलाचा परिणाम कशावर होतो? गाड्यांच्या मागणीवर होतो. याला आपण काय म्हटलेलं आहे? याला आपण म्हटलं पूरक वस्तूंच्या किमती. म्हणजे पेट्रोलच्या किमतीतील बदलाचा परिणाम, पेट्रोलची किंमत जर वाढली तर गाड्यांची मागणी काय होणार आहे? कमी होणार आहे. पेट्रोलच्या किमतीतील वाढीमुळे गाड्यांची मागणी कमी होते. याला आपण काय म्हटलं? पूरक वस्तूंच्या किमती असं म्हटलं. तर एका वस्तूच्या किमतीचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवरती होणे हा पूरक वस्तूच्या किमतीचा परिणाम आहे, ज्यामुळे मागणी काय होते? कमी जास्त होते. पूरक वस्तूच्या किमतीनंतर पुढचा जो मुद्दा आहे तो वस्तूचे स्वरूप. वस्तू कोणत्या स्वरूपाची आहे यावरती वस्तूची मागणी अवलंबून असते. म्हणजे व्यक्तीची ती वस्तू जी आहे की नाही, ती व्यक्तीची कोणती गरज पूर्ण करते, त्या वस्तूच्या माध्यमातून व्यक्तीची कोणती गरज पूर्ण होते यावर मागणी अवलंबून असते. ज्या वस्तू जीवन आवश्यक असतात किंवा अत्यावश्यक असतात, अशा जीवन आवश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंच्या बाबत किमतीतील बदलाला मागणी प्रतिसाद देत नाही. म्हणजे किंमत किती जरी वाढली तरी त्या वस्तूची मागणी केली जातेच. आता कोणत्या वस्तू आहेत अशा की ज्या वस्तूच्या किमतीत वाढ झाली तरी मागणी केली जातेच? तर त्यामध्ये ज्या जीवनावश्यक वस्तू असतात त्या वस्तूंची मागणी ही काय असते? अलौकिक असते. या वस्तूची मागणी किती जरी किंमत वाढली तरी व्यक्तीकडून केली जातेच. याच्या उलट ज्या चैनीच्या वस्तू असतात, मौज मजा, चैन, विलास, या ज्या मौज मजेच्या चैन विलासाच्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत, यांच्या किमती जर का कमी झाल्या तर किमती कमी झाल्या तर यांची मागणी काय होत जाते? वाढत जाते. लोक मौज मजा करायला लागतात, चैन करायला लागतात आणि त्यामुळे चैनीच्या वस्तूबाबत मागणी लवचिक असते. तर मीठ, औषधे, अन्नधान्य यासारख्या जीवनावश्यक वस्तूबाबत किमतीतील बदलाला मागणी काय होत नाही? प्रतिसाद देत नाही. किमती वाढल्या तरी मागणी बदलत नाही, मागणी तेवढीच राहते. याला आपण काय म्हटलेलं आहे? वस्तूचे स्वरूप असं म्हटलेलं आहे. 6 आहे लोकसंख्येचे आकारमान किंवा लोकसंख्येची संरचना. लोकसंख्येचा आकारमान कसा आहे? लोकसंख्या अधिक आहे की लोकसंख्या कमी आहे यावर देशातील लोकसंख्या किंवा मागणी अवलंबून असते. लोकसंख्या विस्ताराने मोठी असेल, आकार मोठा असेल, भारतासारखी लोकसंख्या 121.02 कोटी किंवा चायनासारखी लोकसंख्या, तर देशातील लोकसंख्या आकाराने मोठी असेल, लोकसंख्येचा आकारमान जास्ती असेल, देशातील लोकसंख्या जास्ती असेल तर त्याचा परिणाम कशावर होत असतो? मागणीवरती होत असतो. आकारमान जेवढं जास्त, लोकसंख्या जेवढी जास्त,
तेवढी वस्तूची करण्यात येणारी मागणी काय असते, जास्ती असते. भारत, चीन यासारख्या देशांची लोकसंख्या काय आहे, अधिक आहे. आणि त्यामुळे या देशातील मागणीसुद्धा काय असते, जास्ती असते, मोठी असते. ऑस्ट्रेलियासारखा देश आहे, जर्मनीसारखा देश आहे. अशा देशांमध्ये वस्तूच्या किमती किंवा या देशातील मागणी ही कमी असते, कारण या ठिकाणी लोकसंख्या विरळ असते, कमी असते. तर मागणीवर परिणाम करणारा घटक कोणता होता, हा लोकसंख्येचे आकारमान किंवा लोकसंख्येची संरचना. पुढचा जो घटक आहे भविष्यकालीन किमतीविषयीचे अंदाज. उपभोक्ते किंवा ग्राहक भविष्यात वस्तूच्या किमती वाढतील किंवा कमी होतील याबाबतचे अंदाज बांधतात आणि या अंदाजाचा परिणाम मागणीवरती होत असतो. समजा भविष्यामध्ये वस्तूच्या किमतीमध्ये घट होणार असेल, किमती कमी होणार असतील, असा लोकांनी अंदाज बांधला. असं लोकांना वाटलं की भविष्यामध्ये काय होणार आहेत, किमती वाढणार आहेत. तर लोक काय करतील, त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ किंवा घट करतील. आता भविष्यात किमती कमी होणार आहेत वाटलं तर आज मागणी कमी करतील, कारण उद्या कमी किंमत होणार आहे ना. किंवा भविष्यात वस्तूची किंमत वाढणार आहे तर आजच खरेदी करतील. असं म्हणजे एक उदाहरण घेतल्यानंतर कळेल तुम्हाला. समजा सोन्याच्या किमतीमध्ये घट होणार आहे, एक 15 दिवसाने 8 दिवसाने सोन्याच्या किमतीमध्ये काय होणार आहे, घट होणार आहे. तर आज सोन्याची मागणी काय होईल, आज सोन्याची मागणी कमी होईल, कारण लोक किंमत कमी होण्याची, किंमत घटण्याची वाट पाहत राहतील. किंवा सोन्याची किंमत समजा वाढणार आहे असा अंदाज बांधला, सोन्याची किमतीमध्ये वाढ होणार आहे, पुढच्या आठवड्यामध्ये सोन्याच्या किमती खूप वाढणार आहेत असं वाटलं तर ज्यांना खरेदी करायचे ते आजच खरेदी करतील. ठीक आहे. पुढचा जो परिणाम आहे तो आहे जाहिरात, ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरात हा वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. जाहिरात ही आकर्षक असते, मनाला भेटणारी असते आणि त्यामुळे त्या वस्तूची मागणी ही अधिक प्रमाणात केली जाते. उपभोक्त्यांना ती वस्तू आवडू लागते, तिचा एक चाहता वर्ग तयार होतो. ही जी जाहिरात आहे ते रेडिओ असेल, वर्तमानपत्र असेल, वेगवेगळे मॅगझिन्स असतील, टी व्ही असेल, तर या माध्यमातून टी व्हीचे वेगवेगळे चॅनल्स असतील, फ्लेक्स असतील, या माध्यमातून वस्तूची जी काही जाहिरात होते त्या जाहिरातीमुळे त्या वस्तूची मागणी वाढत जाते. म्हणजे समजा आपल्याला एखाद्याला साबण खरेदी करायचा असेल तर तो रिन साबणच घेण्याचा प्रयत्न करतो, तो कुठला तरी नवीन एखादा साबण खरेदी करणार नाही. याला आपण काय म्हणतो, जाहिरातीमुळे वस्तूची मागणी वाढत जाते. टूथपेस्ट असेल, साबण असेल किंवा इतर सौंदर्य प्रसाधने असतील, यांच्या जाहिरातीमुळे या वस्तूच्या किमती अधिक असूनसुद्धा मागणी अधिक नगसंख्येची केली जाते. पुढचा मुद्दा आहे आवडीनिवडी, सवयी, फॅशन. वस्तूविषयी लोकांना असणाऱ्या आवडीनिवडी, लोकांच्या सवयी, फॅशन, बाजारातील प्रचलित फॅशन, प्राधान्यक्रम, पसंती या गोष्टींचा परिणाम उपभोक्त्यांच्या मागणीवरती होत असतो. उदाहरण घेतल्यानंतर कळेल तुम्हाला. समजा की बाजारात एखादी नवीन फॅशन आली तर लोक त्या वस्तूची किंमत वाढलेली असतानासुद्धा त्याची मागणी करतात. किंवा समजा लोकांना चहा पिण्याची सवय होती पण ती सवय बदलून आता काय झालं, त्या जागी लोक कॉफी सेवन करायला लागले, कॉफीची लोकांना सवय जडली तर लोक काय करतील, कॉफीची मागणी वाढवतील. किंवा समजा की बिडी आहे, बिडीची लोकांची सवय बदलली, आता लोक काय करतायत, सिगारेटची मागणी करतायत. तर या ठिकाणी सिगारेटची मागणी काय होईल, वाढेल, कारण लोकांना सिगारेटची सवय जडलेली आहे. किंवा आज तरुणांमध्ये एक फॅड आलेला आहे, एक फॅशन आलेली आहे की फास्ट फूड घ्यायचं, वडापाव घ्यायचं, त्याच्यासोबत कोल्ड ड्रिंक्स घ्यायचं, किंवा कुठलं तरी फास्ट फूड घ्यायचं आणि त्याच्यासोबत कोल्ड ड्रिंक्स घ्यायचं. ही जी फॅशन किंवा हे जे फॅड आलेले आहे
त्याचा परिणाम मागणीवरती होत असतो. म्हणजे एखाद्या वस्तूची फॅशन, लोकांना त्या वस्तूची असणारी आवड निवड, पसंती याचा परिणाम त्या वस्तूच्या मागणीवरती होत असतो. याला आपण काय म्हटलेलं आहे? याला आपण आवडीनिवडी, सवयी व फॅशन असं म्हटलेलं आहे. सरकारचे कर विषयक धोरण जे आहे, या कर धोरणाचा कर रचनेचा परिणाम वस्तूच्या मागणीवरती होत असतो. समजा वस्तू आणि सेवांवरचा कर जर वाढविला, त्या वस्तूच्या करामध्ये वाढ केली शासनाने, तर करामुळे वस्तूची किंमत वाढते आणि त्यामुळे किंमत वाढल्यामुळे मागणी निश्चितपणे काय होते? कमी होते. म्हणजे सरकारने अप्रत्यक्ष कर वाढविले, वस्तू आणि सेवांवरचे कर जर वाढविले, तर त्या वस्तूची मागणी काय होते? कमी होते, कारण त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झालेली असते. याच्या उलट समजा की शासनाने सोने, चांदी, दागदागिने या वस्तूवर प्रचंड कर लावले, तर त्या वस्तूची किंमत काय होणार? वाढणार आणि त्यामुळे त्या वस्तूची मागणी कमी होणार. आता याच्या उलट पाहूयात. याच्या उलट काय होतं? समजा वस्तूच्या वर कराचा दर जर वाढविला किंवा कराच्या सवलत दिली, करामध्ये सूट दिली, सरकार कर कमी करतं की नाही? सरकार करामध्ये सवलत देतं. तर सरकारने जर करामध्ये सूट दिली किंवा सवलत दिली, तर त्याचा परिणाम मागणीवरती होतो. कसा होतो पहा. सरकारने कर कमी केले, करामध्ये सवलत दिली, सूट दिली, तर त्या वस्तूची किंमत काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि किंमत कमी झाल्यामुळे त्या वस्तूची मागणी वाढत जाणार आहे. याला आपण काय म्हटलेलं आहे? याला आपण कर रचना किंवा कराचा परिणाम मागणीवरती कसा होतो हे आपण पाहिलेलं आहे. पुढचे इतर घटक आपण पाहूयात. नंबर 11, इतर घटक. इतर समाजातील, देशातील, अर्थव्यवस्थेतील जे काही राजकीय परिणाम असतील, राजकीय बदल असतील, राजकीय घटक असतील, त्या राजकीय घटकाचा, सामाजिक घटकाचा, आर्थिक घटकांचा, तंत्रज्ञानविषयक घटकांचा, रूढी परंपरांचा, या सर्व गोष्टींचा परिणाम वस्तूच्या मागणीवरती होत असतो. कसा पहा. कुठले कुठले घटक आहेत? नैसर्गिक परिस्थिती बदलली. नैसर्गिक परिस्थिती काय झाली? बदलली. तर त्या वस्तूच्या किमतीत त्या नैसर्गिक परिस्थितीमुळे मागणी सुद्धा काय होते? बदलते. तंत्रज्ञानामध्ये बदल झाला तरी सुद्धा मागणी काय होते? बदलते. त्याचबरोबर सरकारच्या धोरणामध्ये बदल झाला तरी सुद्धा सरकारच्या धोरणाचा परिणाम मागणीवरती होत असतो. आणि रूढी परंपरा बदलल्या, चालीरीती बदलल्या, सवयी बदलल्या, फॅशन बदलली, तर त्याचा परिणाम सुद्धा मागणीवरती होत असतो. याला आपण काय म्हटलेलं आहे? इतर घटक असं म्हटलेलं आहे, किंवा या घटका व्यतिरिक्त इतर घटक जे आहे ते असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारे वेगवेगळे जे घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकांचा अंदाज घेतलेला आहे. हे घटक मी तुम्हाला परत एकदा सांगतोय. काही शंका असेल तर समजून घ्या. वस्तूच्या मागणीवर परिणाम करणारा पहिला घटक आपण पाहिला, किंमत. किंमत वाढली, मागणी कमी होते. किंमत कमी झाली, मागणी वाढते. उत्पन्न, उपभोक्त्याचं उत्पन्न वाढलं तर मागणी वाढते, उत्पन्न कमी झालं तर मागणी कमी होते. पर्याय वस्तूच्या किमती. पर्याय वस्तूच्या किमती बदलल्या की मागणी सुद्धा बदलते. कशी बदलते आपण पाहिलेलं आहे. पूरक वस्तूच्या किमतीत बदल झाला तरी सुद्धा मागणी बदलते, हे आपण पाहिलेलं आहे. पूरक वस्तू म्हणजे काय? ज्यावेळेस एकापेक्षा अधिक वस्तू आपण खरेदी करतो त्याला आपण पूरक वस्तू म्हटलेलं आहे. वस्तूच्या स्वरूपाचा परिणाम मागणीवरती होत असतो. वस्तू कोणत्या स्वरूपाची आहे? चैनीची गरज पूर्ण करणारी आहे की जीवनावश्यक गरज पूर्ण करणारी आहे, यावरून वस्तूची मागणी निश्चित होत असते. लोकसंख्येचे आकारमान आणि संरचना.
लोकसंख्या कोणत्या स्वरूपाची आहे किंवा लोकसंख्येचं आकारमान किती आहे, लोकसंख्येची संरचना कशी आहे यावरती मागणी अवलंबून असते. हे आपण पाहिलं. भारत चीनची लोकसंख्या ही अधिक आहे, त्यामुळे मागणी इथली जास्ती आहे. भविष्यकालीन किमतीविषयी जर अंदाज बांधले ग्राहकांनी तर त्याचा परिणाम मागणीवरती होत असतो. उद्या किंमत वाढणार आहे की कमी होणार आहे असे अंदाज लोक बांधत असतात. जाहिरातीचा मागणीवर कसा परिणाम होतो ते आपण पाहिलेलं आहे. आवडीनिवडी, सवयी, फॅशन, रूढी, परंपरा, चालीरीती, सण, उत्सव या सगळ्या गोष्टींचा परिणाम मागणीवरती होत असतो. कर रचना कशी आहे तर या कर रचनेचा परिणाम, शासनाने कर जास्ती लावले तर मागणी कमी होते, करामध्ये सवलत दिली तर मागणी वाढत जाते. आणि इतर घटकामध्ये आपण तंत्रज्ञान, नैसर्गिक परिस्थिती, तंत्रज्ञानातील स्थिती, बदल, सरकारची धोरणे हे सगळे घटक आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू. भेटूया उद्याच्या पुढील भागामध्ये.